नमस्कार, मी वैशाली। अतिशय सोप्या पद्धतीने घटस्थापना कशी करायची, तसंच घटस्थापनेचा मुहूर्त नक्की कोणता आहे, देवीची विधिवत पूजा कोणत्या शुभ वेळेत करावी, या सर्व गोष्टी मी आजच्या व्हिडिओमध्ये सांगणार आहे। महिषासुर राक्षसाचा नाश करण्यासाठी अवतार घेणाऱ्या माता दुर्गा देवीचा उत्सव म्हणजेच नवरात्र उत्सव। नवरात्र उत्सव दरवर्षी अश्विन शुद्ध प्रतिपदेला सुरू होतो व अश्विन शुद्ध नवमीला समाप्त होतो। तर यावर्षी नवरात्री 22 सप्टेंबरपासून सुरू होणार आहे। तर याच दिवशी घटस्थापना केली जाणार आणि नवरात्री ही 1 ऑक्टोबरला समाप्त होणार आहे। तर यावर्षी नवरात्री जी आहे ती 10 दिवस आलेली आहे। आता घटस्थापनेचा शुभ मुहूर्त कोणता आहे, तर सोमवारी 22 सप्टेंबर रोजी सकाळी 6:09 ते सकाळी 8:06 तुम्ही घटस्थापना करू शकतात। तसंच एक अभिजित मुहूर्त आहे, तो म्हणजे सकाळी 11:49 ते दुपारी 12:38 आहे। तर या काळात तुम्ही घटस्थापना करू शकतात। नवरात्रीत देवीचे घट बसवण्याला खूप महत्त्व आहे। अनेक जण आपापल्या पद्धतीने हे घट बसवतात। तर चला तर मग आपण सुरुवात करूया पूजेला। तर सर्वात पहिले सकाळी लवकर उठायचं आहे, स्नान करून घ्यायचं आणि पहिले आपल्या घरातील देवांची पूजा करून घ्यायची आहे। आता जिथे घटस्थापना करणार आहे तिथे ती जागा स्वच्छ करायची आहे। थोडेसे तांदूळाने स्वस्तिक काढून घ्यायचं आणि नंतर त्यावर एक पाट ठेवायचा। जर चौरंग असेल तर चौरंग घ्यायचा आहे आणि त्या पाटावर लाल रंगाचे वस्त्र घालायचे आहे। पाटाभोवती रांगोळी काढायची आहे। नंतर सर्वात पहिले महिलांनी कपाळाला हळद कुंकू लावून घ्यायचे आहे आणि पुरुष जर पूजा करत असतील तर त्यांनी कपाळाला कुंकू किंवा गंध लावून घ्यायचा आहे। आता इथे कुठल्या पण पूजेची सुरुवात आपण दिवा लावून करतो। तर घटस्थापनेमध्ये अखंड दिवा लावला जातो। तर दिवा हा तुम्ही पहिले सुरुवातीला साधा लावू शकतात आणि नंतर अखंड दिवा लावू शकतात। आता जिथे दिवा लावायचा आहे त्या ठिकाणी तांदूळ घ्यायचं आहे आणि त्याने अष्टकमळ काढायचं आहे। त्यावर हळद कुंकू वाहायचं आहे आणि अखंड दिवा हा ठेवायचा आहे। आता अखंड दिव्यामध्ये दिव्याची वात ह्या 2 घ्यायच्या आहेत। तसंच दिव्याला हळद कुंकू अक्षता वाहायच्या आहे, फूल वाहून घ्यायचे आहे आणि म्हणायचं आहे ओम श्री दीपदेवताभ्यो नमः गंधाक्षता पुष्पम समर्पयामी। हे दीपदेवता, मी तुम्हाला गंधाक्षता फूल अर्पण करत आहे। तुम्ही माझी पूर्ण पूजा होईपर्यंत असेच अखंडित तेवत राहावे आणि माझी पूजा सफल करावी। हा अखंड दिवा 9 दिवस तेवत ठेवायचा आहे। दिवा तुपाचा किंवा तेलाचा असावा। तेलाचा दिवा असेल तर घटाच्या डाव्या बाजूला ठेवावा, तुपाचा दिवा असेल तर घटाच्या उजव्या बाजूला ठेवावा। आता दीपपूजन झाल्यावर आचमन करायचे आहे। तर आचमन करताना डाव्या हाताने पळीने पाणी उजव्या हातात घ्यायचं आहे आणि 3दा आचमन करायचे म्हणजे प्यायचे आहे आणि 4थ्या वेळेस पाणी हे ताम्हणात सोडायचं आहे आणि म्हणायचं की ओम केशवाय नमः, ओम नारायणाय नमः, ओम माधवाय नमः आणि ओम गोविंदाय नमः। तेव्हा पाणी ताम्हणामध्ये सोडायचं आहे। अशा प्रकारे 2दा आचमन करायचं आहे। आचमन केल्यावर आता संकल्प करायचा आहे। कोणती पण पूजा करताना सर्वात पहिले संकल्प करायचा। तर इथे मी घटस्थापनेचा संकल्प करणार आहे। त्यासाठी उजव्या हातात एक पळी पाणी घ्यायचं आहे, हळद कुंकू अक्षता फूल घ्यायचे आहे आणि कुलदेवीचे स्मरण करून म्हणायचे आहे। आता असे पुढे म्हणायचं आहे की मी भारद्वाज गोत्रात उत्पन्न झालेली वैशाली, माझे व माझ्या कुटुंबाचे कल्याण व्हावे, तसेच माझ्या कुटुंबाला आयु आरोग्य विद्या धन ऐश्वर्य प्राप्तीसाठी म्हणून मी आजपासून नवमीपर्यंत महाकाली महालक्ष्मी महासरस्वती नवदुर्गा यांची पूजा करणार आहे, यांची स्थापना करणार आहे। तसेच अखंड दीप लावून पूजा उपवास करणार आहे। तर असा मी संकल्प करत आहे आणि ताम्हणामध्ये पाणी सोडून द्यायचं आहे। आता हे संकल्प पूर्ण झाल्यावर गणपती पूजन करायचं आहे। तर कोणत्या पण पूजेची सुरुवात ही गणपती पूजेने होते। तर त्यासाठी इथे 2 विड्याची पानं घ्यायची आहे। नंतर त्यावर थोडेसे तांदूळ ठेवायचे आहे।
तांदळावर हळद कुंकू वाहायचे आहे. आता इथे एक ताम्हण घ्यायचं आहे आणि ताम्हणामध्ये गणपतीचं प्रतीक म्हणून सुपारी घ्यायची आहे. जर तुम्ही गणपतीची मूर्ती पण घेऊ शकता, पण गणपतीची मूर्ती ठेवल्यावर ती 9 दिवस तुम्हाला अजिबात हलवता येणार नाही, हे लक्षात घ्या. त्यामुळे मी इथे एक सुपारी घेतलेली आहे ताम्हणामध्ये. तसं आता याच्यावर पहिले पाण्याने अभिषेक करायचा आहे. नंतर थोडेसे तांदूळ वाहायचे आहे आणि हळद कुंकू वाहून घ्यायचं आहे. नंतर पुन्हा यावर पंचामृताने किंवा दुधाने अभिषेक करायचा आहे आणि मनात म्हणायचे ओम गणपते नमः, ओम गणपते नमः असं म्हणायचं आहे. आणि पुन्हा नंतर पाण्याने अभिषेक करायचा आहे. नंतर ही सुपारी चांगली पुसून घ्यायची आहे. एखाद्या स्वच्छ कपड्याने पुसून घ्यायची आणि ह्या पानावर तांदळावर ठेवायची आहे. आता ह्या सुपारीला हळद कुंकू वाहून घ्यायचं आहे. तसंच अक्षता वाहून घ्यायच्या आहे, दुर्वा वाहायची आहे आणि फूलसुद्धा वाहून घ्यायचं आहे. तर इथे मी फूल वाहून घेते. तसंच नैवेद्य म्हणून गूळ खोबऱ्याचा नैवेद्य इथे ठेवायचा आहे. तशा प्रकारे गूळ खोबऱ्याचा नैवेद्य ठेवायचा आहे. तर ही आपली आता गणपती पूजन इथे झालेलं आहे. आता आपण घंटीची पूजा इथे करून घेणार आहोत. तर त्यासाठी इथे पाटावर थोडेसे तांदूळ घ्यायचे आहे. तांदूळावर हळद कुंकू वाहून घ्यायचं आहे. अक्षता वाहायची आहे सर्वात पहिले आणि नंतर घंटी ठेवायची आहे. इथे घंटी वाजवून ठेवायची आहे आणि मग नंतर घंटीला पुन्हा हळद कुंकू वाहायचं आहे, अक्षता वाहायच्या आहे आणि फूल वाहून घ्यायचं आहे आणि मनात म्हणायचं आहे ओम घंटाय नमः, ओम घंटाय नमः. अशा प्रकारे घंटेची सुद्धा पूजा करून घ्यायची आहे. आता जिथे घट स्थापित करणार आहे त्या पाटावर पहिले अष्टकमळ काढून घ्यायचं आहे तांदूळाने. अशा प्रकारे अष्टकमळ तांदूळाने काढून घ्यायचं आणि नंतर त्यावर हळद कुंकू वाहून घ्यायचं आहे. आता इथे घट स्थापित करायचा आहे. त्यासाठी इथे आपल्याला एक टोपली घ्यायची आहे. आता ह्या तांदळावर पहिले एक ताट ठेवून घेतलेलं आहे. काही ठिकाणी पत्रावळी ठेवतात किंवा केळीचं पान ठेवतात. तर इथे मी एक ताट ठेवलं आहे आणि तुम्ही बघू शकता अशा प्रकारे मी एक टोपली घेतलेली आहे. तर या टोपलीमध्ये मी माती घेणार आहे. तर ही टोपलीमध्ये मी अशा प्रकारे काळी माती घेतली आहे. आता ह्या काळ्या मातीमध्ये धान्य पेरायचं आहे, सप्तधान्य पेरायचं आहे. तर इथे मी गहू, ज्वारी, मका, हरभरा, तांदूळ, जवस, बाजरी हे सगळे धान्य मी इथे घेतलेले आहे आणि हे ह्या मातीमध्ये पेरून घ्यायचे आहे. तर ह्या काळ्या मातीला आज घटस्थापनेच्या दिवशी वेदिका असं म्हटलं जातं. तर ह्या वेदिकामध्ये हे धान्य पेरून घ्यायचे आहे. पेरताना कधी पण बाजूने पेरायचे आहे, जेणेकरून मध्यभागी आपल्याला कलश ठेवता येईल. कारण मध्यभागी जर ठेवला कलश तर मध्ये जर धान्य आपण पेरलं तर तो कलश बाजूला असा पडू शकतो. म्हणून कधी पण धान्य पेरताना बाजूला पेरायचं आहे. आता तुम्ही बघू शकतात हा इथे मी असा कलश घेतलेला आहे. यालाच घट असं म्हणतात. तर हा कलशाच्या मुखामध्ये विष्णूचा वास असतो, गळ्यामध्ये शिवाचा वास असतो आणि मुळामध्ये ब्रह्मदेवाचा वास असतो. तसेच कलशाच्या पोटात देवी देवतांचा वास असतो. म्हणून कलशाला पूजेमध्ये खूपच महत्त्व आहे. आता सर्वात आधी ह्या कलशाला पाची बाजूने कुंकुळाचे बोटं ओढून घ्यायचे आहे. कुंकुळाचे बोटं खालून वरती ओढायचे आहे आणि नंतर ह्या कलशाला स्वस्तिक काढून घ्यायचं आहे. तर अशा प्रकारे इथे कलशाला स्वस्तिक काढून घेत आहे. कुंकाच्या साह्याने असं काढून घ्यायचं आहे. काही ठिकाणी कलशावर फक्त पाण्याची विड्याची पानं ठेवतात असं असतं आणि त्यावर तांदूळ ठेवून
देवीचा टाक ठेवला जातो। तर प्रत्येक ठिकाणी घट स्थापित करण्याची पद्धत ही वेगवेगळी असते। तर आमच्या इथे कलशावर नारळ ठेवलं जातं। तर अशा प्रकारे इथे ह्या कलशाला स्वस्तिक काढून घेतलेला आहे। नंतर आता ह्या कलशाला कलावा असा बांधून घ्यायचा आहे। 3 किंवा 5 किंवा 7 वेळा अशा प्रकारे हा कलावा बांधून घ्यायचा आहे। तर इथे मी 3 वेळा असा बांधून घेत आहे। अशा प्रकारे बांधून झाल्यावर आता या कलशामध्ये अगदी डोळ्यापर्यंत पाणी भरून घ्यायचं आहे आणि एकदम मध्यभागी हा कलश ठेवायचा आहे। तुम्ही बघू शकता अशा प्रकारे मी ठेवून घेतला। नंतर आता ह्या कलशावर 5 कलशामध्ये हळद, कुंकू, 1 रुपयाचं नाणं, सुपारी, फूल, अक्षता, दुर्वा हे कलशामध्ये टाकून घ्यायचं आहे। पुन्हा सांगते मी, ह्या कलशामध्ये दुर्वा, हळद, कुंकू, अक्षता, 1 रुपया, सुपारी, फूल हे टाकून घ्यायचं आहे। नंतर आता ह्या कलशावर 5 विड्याची पानं ठेवायची आहे। विड्याची पानं नसतील तर आंब्याची पानं ठेवली तरी चालेल, पण ह्या घटस्थापनेमध्ये विड्याच्या पानाला खूप महत्त्व आहे, म्हणून जर भेटली तर विड्याचीच पानं ठेवा आणि त्यावर नारळ ठेवायचा आहे। तर अशा प्रकारे मी नारळ ठेवून घेतला आहे। नंतर आता इथे मी देवीचा मुखवटा घेतला आहे। तुम्ही बघू शकता अशा प्रकारे देवीचा मुखवटा बाहेर दुकानात मिळतो पूजेच्या। तर आता हा देवीचा मुखवटा ह्या नारळाला लावून घेत आहे। नंतर आता ह्या मुखवटा लावून झाल्यावर देवीला वेणी अशी अर्पण करायची आहे। वेणी, गजरा असेल तर तुम्ही तो अर्पण करू शकता अशा प्रकारे। नंतर जे काही अलंकार असतील देवीचे ते घालून घ्यायचे आहे आणि अशा प्रकारे देवीला सजवून घ्यायचं आहे। तर इथे मी अशा प्रकारे देवीला सजवून घेतलेले आहे, तुम्ही बघू शकता अशा प्रकारे। नंतर आता देवीला हळद कुंकू लावून घ्यायचं आहे। जर तुमच्याकडे देवीची मूर्ती असेल, देवीचा फोटो असेल, तो सुद्धा इथे ठेवायचा आहे आणि त्या फोटोला सुद्धा हळद कुंकू लावून घ्यायचं आहे, अक्षता वाहून घ्यायच्या आहे, तसंच फूल वाहायचं आहे। अशा प्रकारे फूल वाहून घेतलं तर अशा प्रकारे हा घट स्थापित करून झालेला आहे। इथे तुम्ही बघू शकतात। आता घट स्थापन करून झाल्यावर इथे शंखाची पूजा करून घ्यायची आहे। शंख असेल तर शंख हा डाव्या बाजूला ठेवायचा, उजव्या बाजूला ठेवायचा आहे आणि शंखेला सुद्धा अक्षता वाहून घ्यायच्या आहे आणि फूल वाहायचं आहे। जेव्हा आपण हळद कुंकू अक्षता वाहतो तेव्हा म्हणायचं आहे ओम घंटाय नमः, ओम शंखदेवताय नमः, ओम शंखदेवताय नमः असं म्हणायचं आहे। आता शंखाची पूजा करून झाल्यावर इथे एका ताम्हणामध्ये देवीचा टाक घ्यायचा आहे। आपल्या घरातील देवीचा जो टाक असेल तो टाक घ्यायचा आहे आणि त्याचा अभिषेक करून घ्यायचा आहे। तर सर्वात पहिले पाण्याने अभिषेक करून घ्यायचा आहे। नंतर पंचामृताने किंवा अभिषेक करून घ्यायचा आहे। प्रकारे तसंच आता ह्या टाकाला देवीच्या टाकावर हळद कुंकू वाहून घ्यायचं आहे, अक्षता वाहून घ्यायच्या आहे आणि पुन्हा पाण्याने अभिषेक करून घ्यायचा आहे। अशा प्रकारे अभिषेक करून घेतल्यावर पाटावर 2 विड्याची पानं घ्यायची आहे आणि त्यावर हा देवीचा टाक ठेवायचा आहे।
हा देवीचा टाक अशा प्रकारे ठेवला. आता ह्या देवीच्या टाकाला सुद्धा हळद कुंकू वाहून घ्यायचं, तसंच अक्षता वाहून घ्यायच्या आहे, फुलं वाहून घ्यायचे आहे. एक लक्षात ठेवा की फक्त देवीचंच टाक ठेवायचं आहे. जे देवाचे टाक असतात ते टाक घटस्थापनेची पूजा करताना ठेवायचे नाही आहे. तशा प्रकारे हळद कुंकू अक्षता वाहून घेतले. नंतर आता घटस्थापनेमध्ये देवीला विड्याच्या पानांची माळ अर्पण करायची आहे. तर पहिल्या दिवशी विड्याच्या पानांचीच माळ अर्पण करायची आहे. तर अशा प्रकारे 7 पानांची माळ इथे बनवलेली आहे. 7 किंवा 11 पानांची बनवू शकतात आणि ती कलशाला स्पर्श होईल अशा प्रकारे ही बांधून घ्यायची आहे माळ. ही लक्षात ठेवा, पाठीमागे कलशाला स्पर्श होईल अशा प्रकारे ही माळ बांधून घेतलेली आहे. आता इथे देवीची ओटी भरून घ्यायची आहे. तर देवीच्या ओटीमध्ये सामान जो काय असेल तो इथे ठेवायचा आहे. एक विड्याचं पान घ्यायचं आहे आणि त्यावर हा ठेवायचा आहे. हळकुंड, खारीक, बदाम हे सर्व वाहून घ्यायचं आहे इथे. नंतर त्याला हळद कुंकू अक्षता वाहून घ्यायच्या आणि फुलं वाहून घ्यायची आहे. तसंच तुम्ही फळसुद्धा ठेवू शकतात प्रसाद म्हणून. तर अशा प्रकारे ही घटस्थापना आपली इथे झालेली आहे. अगरबत्तीने ओवाळून घ्यायचं आहे सर्वात पहिले. अगरबत्तीने ओवाळून झाल्यावर नंतर इथे धूपाने ओवाळायचं आहे आणि आरती म्हणायची आहे. तर सर्वात पहिले इथे गणपतीची आरती म्हणायची, नंतर देवीची आरती म्हणायची आहे दुर्गे दुर्गेट भारी, आणि नंतर नवरात्रीची आरती असते ती म्हणायची आहे. अशा प्रकारे आरती म्हणून ओवाळायचं आहे धूपाने. आणि मग नंतर प्रार्थना करायची आहे. जर पूर्ण आरती झाल्यावर देवीपुढे प्रार्थना करायची आपल्याला. या दिवशी सप्तशतीचा पाठ करायचा आहे. आता प्रार्थना करायची कुलदेवीला आपल्या की हे देवी माता, पूजा करताना माझे काही चुकले असेल तर मला क्षमा करा. मी केलेली पूजावर प्रसन्न राहा. माझ्यावर आणि माझ्या कुटुंबावर कृपा आशीर्वाद असाच राहू द्या. तर अशा प्रकारे आपण कुलदेवीला प्रार्थना करायची आहे. तर कशी वाटली तुम्हाला ही माझी घटस्थापनेची पूजा? जर तुम्हाला आवडली तर माझ्या ह्या व्हिडिओला लाईक करा, शेअर करा आणि माझ्या ह्या चॅनलला नक्की सबस्क्राईब करा.